रिद्धिसिद्धी नाही, नामानं त्यांच्या जवळ आलेली रिद्धिसिद्धी आहे. तर बरेच साधू महाराज रिद्धिसिद्धी प्राप्त करतात. भोगन बरबाद करायचं आणि पुरे गावाला खाऊ घालायचं रिद्धिसिद्धीचा आहे. मात्र रिद्धिसिद्धीचा अन्न महाराज त्याला संपूर्ण जगाला खाऊ घालता येते, त्याला स्वतःला खाऊ घालता येते. ही रिद्धिसिद्धी महाराज. आता महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगितले, नामधारकाची मिराशी बाळ गुरुचा बोध बापूजीशी. महाराज नामाचा महिमा सांगत असताना एकनाथ महाराज सांगितले, गावाचे ब्राह्मण तृप्त केलिया भोजन, पुण्यक्षेत्राचा एक ब्राह्मण पुण्य तितकेच जोडे. महाराज गावातले 1000 ब्राह्मण आणि काशीचा एकच ब्राह्मण, गावातले 1000 ब्राह्मण जेव घाला त्याची बरोबरी काशीचा एकच ब्राह्मण करते. आता ब्राह्मण नंतर महाराज सांगितलं वेद पाठकाचं. आता महाराज 1000 काशीच्या ब्राह्मणाला जेव घाला त्याची बरोबरी एक वेद पाठक करते. वेद पाठक म्हणजे ज्याचं वेदाचं अध्ययन चालू आहे त्याला वेद पाठक म्हणावं. आता महाराज 1000 वेद पाठकाची बरोबरी एक संन्यासी करते, मुंडीत संन्यासी. ते बी कसला महाराज, खिशेवाला संन्यासी. 1000 ची बरोबरी करते पंडिताची. नंतर महाराज आता 1000 संन्यासी एकीकड आणि एक परमावंशी संन्यासी एकीकड. परमावंशी म्हणजे कोण? आपल्या संप्रदायामध्ये एक असे जाजवल्ले साधू होऊन गेले ते म्हणजे बाल ब्रह्मचारी वैरागी महाराज. ते परमावंशी साधू, जिसके पाव में जूता नहीं, जिसके सर पे छता नहीं, जिसका बैंक में खाता नहीं, वो हे म्हणले परमहंसी साधू. ते बाल ब्रह्मचारी महाराज. महाराज ते सकाळी 4 वाजता जेवायचे, पुन्हा दिवसभरात तुम्ही सोनं दिलं तरी खायचं नाही. आणि ते कुठं महाराज एका जागी मुक्कामाला राहिलेत नाहीत, सतत हिंडत राहायचं. ज्याला उद्याच्या अन्नाची फिकीर नाही, उद्या काय आपल्याला खायला भेटल याची फिकीर नाही, जे आपला अजगरावानी जीवन जगते ते वय म्हणजे परमहंसी साधू. दत्ता प्रभू. महाराज हे परमहंसी साधू, या परमहंसी साधूला आपले 1000 संन्यासी एकीकड आणि एक परमहंसी संन्यासी एकीकड. आता महाराज असे 1000 परमहंसी जेवावं लागतात, जेव घालावं लागतात संन्यासी. ते 5वा आश्रम सांगितले परमहंस दीक्षा. नंतर महाराज ते 1000 परमहंस संन्यासी एकीकड आणि एक ब्रह्म व्यक्ती एकीकड. किती व्यक्ती झाले हो? 4 ब्रह्म व्यक्ती झाले. शुक, यज्ञ मुनी, कपिल आणि दत्तात्रय असे 4 ब्रह्म व्यक्ती झाले. आता असे व्यक्ती महाराज अलीकडतेच आहेत. ऐशे व्यक्ती परंपार नये नामधार का बरोबर, एका जनार्दनी पाहे सागर. महाराज असे व्यक्ती कितीही जेव घाला ती नामधारकाची बरोबरी करू शकत नाही. दत्ता प्रभू. बघ महाराज असं नामाचं महिमा. आणि ते नाम घेतल्याच्या नंतर आपल्याला शेवटचं पद प्राप्त होते, ते मिराशी लोक प्राप्त होते अभंगाच्या शेवटच्या. नामधारकाची मिराशी, गुरु
मंदिरा Yeah.